जय महाराष्ट्र मंडळी, नमस्कार. आजचा प्लॅन खरंच अचानक झाला. खूप दिवस पावसाची वाट बघत होतो, पण पाऊस काही येईना. शेवटी म्हटलं पाऊस येण्याची वाट बघून काय फायदा, आपणच निसर्गाकडे जाऊ. मग काय, गाडीला किक मारली आणि मी, माझी बायको आणि माझा मेवणा कुणाल निघालो डायरेक्ट बारवी डॅमकडे. स्पॉट तर कुणालने असा शोधून काढला की तिथे पोचल्यावर वाटलं भाऊ हे लोकेशन गुगलला पण माहीत नसेल. रस्त्यात शॉपिंग झालीच. चकली घेतली, बुर्जी, लिची आणि आपल्या महाराष्ट्राची छान 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 वडापाव. आणि हो, मी एक दोन नाही, डायरेक्ट 5 वडापाव घेतले. कारण आउटिंगमध्ये कॅलरीज नसतात काउंट करायच्या मित्रा. तिथे पोचल्यावर समोर जे व्ह्यूज होतं, एकदम शांत, पक्ष्यांचा आवाज, निसर्गाचा सुंदर नजारा आणि ऑफिसचा सगळा स्ट्रेस एका मिनिटात गायब. पण कॅमेरामध्ये जेवढा शांत दिसत होता तेवढा पाण्याचा फोर्स खतरनाक होता राव. कॉलेजमध्ये असतो तर डायरेक्ट हिरोगिरी करून मध्येपर्यंत गेलो असतो, पण आता फॅमिली मॅन झालोय. डोक्यात सतत एकच नोटिफिकेशन येतं, रिस्क म्हटले भाई. घरी आई आणि मुलगी वाट बघतीये म्हणून डोक्यात एकच एकच विचार चालू होता, मजा करा पण लिमिटमध्ये. तरी पण थोडा पाण्यात गेलो आणि खूप एन्जॉय केलं. आज खूप फॅमिली पण आलेल्या होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा वेगळा आनंद होता आणि खरंच वाटलं आयुष्यात कधी कधी मोठ्या वेकेशनपेक्षा असा एका दिवसाची आउटिंगमध्ये जास्त सुख असतं मित्रा. आता नेक्स्ट टाइम प्लॅन फुल रेडी. फॅमिलीसोबत चटई, चुलीवरचं जेवण आणि फुल पिकनिक मोड ऑन. आजचा दिवस एकदम वसूल झाला मंडळी. पेट्रोलचा खर्च झाला असेल पण मनाला मायलेज मिळालं आणि आता संडे रिलॅक्स आणि मंडेला परत. गुड मॉर्निंग टीम, होप यू आर डुईंग वेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.